जय भीम नमो बुद्धाय. म्हणते नागसेन, आपण म्हणता की नावेचे 3 गुण असले पाहिजे, तर ते 3 गुण कोणते? महाराज, अनेक प्रकारच्या लाकडांची तुकडे जोडून तयार केलेली नाव पुष्कळ लोकांना नदी पार घेऊन जात असते. त्याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने आपले आचरण, शील, व्रत आणि विनय इत्यादी अनेक धर्माच्या साह्याने हा भवसागर पार करायला पाहिजे. महाराज, नावेचा हा पहिला गुण भिक्षुत असला पाहिजे. याशिवाय नाव गर्जना करणाऱ्या मोठमोठ्या तरंगाचा व भोवऱ्यांचा आघात सहन करीत असते. त्याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने अनेक प्रकारचे क्लेश, लोभ, सत्कार, कीर्ती, प्रशंसा, पूजा, वंदना, दुसऱ्याची होणारी निंदा किंवा प्रशंसा, सुख किंवा दुःख, सन्मान, अपमान आणि अशाच प्रकारे अनेक दोषांच्या लाटांचा आघात सहन केला पाहिजे. महाराज, नावेचा हाच दुसरा गुण भिक्षुत असायला पाहिजे. याशिवाय नाव अनंत, अपार, गंभीर, खोल गर्जना करणाऱ्या आणि तिमिंगल, घडियाल आणि मोठमोठ्या माशांशी भरलेल्या सागरात तरंगते. याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने 3 प्रकारे स्पष्टीकरण केले असता 12 प्रकार होणाऱ्या 4 आर्य सत्यात आपले मन गुंतवून ठेवले पाहिजे. महाराज, नावेचा हाच तिसरा गुण भिक्षुत असला पाहिजे.